नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा. संध्याकाळचे 7:30 वाजता पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला राज्यात अर्थातच भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द झाल्यानंतर वाद प्रतिवाद रंगलेत त्या संदर्भातल्या बातम्या. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव असंविधानिक, बेकायदेशीर आणि विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंविधानिक कृतीला थप्पड असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तर 12 आमदारांना निलंबन करण्याचं षडयंत्र कुणी रचलं हे समोर यायला हवं. ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी 12 आमदारांच्या मतदारसंघातील नागरिकांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे. जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आणि लोकशाहीला अंजन घालणारा आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलारांनी दिली आहे. ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलंय असंही शेलार म्हणाले. शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो. ठाकरे सरकारमध्ये अहंकारामुळे शहाणपण गमावलेला आहे. शिवसेना नेते संजय राऊतांनी कोर्टाच्या निर्णयानंतर सवाल उपस्थित केलाय. न्यायालयाचे दिलासे एकाच पक्षाला कसे मिळतात, आम्हाला दिलासे कसे मिळत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तर राज्यपाल कोश्यारींनी 12 आमदारांची यादी अजूनही दाबून ठेवली आहे. हा घटनेचा भंग नाही का असा सवाल केलाय. हे दिलासे आमच्या बाबतीत का लागू होत नाहीत? हे दिलासे या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित संस्था संघटना लोकांनाच का मिळतात, इतरांना का मिळू नये? हा एक संशोधनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. नियमित अध्यक्षांची निवड झाल्यावर मी कधीच तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही, माझाही काही मान आहे असं वक्तव्य शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केलंय. सरकारचा कायमस्वरूपी त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष नेमणूक होईपर्यंत मी निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडीन माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून. पण एकदा का नियमित अध्यक्षांची निवड झाली की मी पुन्हा तालुका सभापती म्हणून, तालिका अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर जाऊन बसणार नाही. कुठल्या तरतुदीचा वापर करून निलंबन रद्द केल्याचा निर्णय घेतलाय याचा अभ्यास करू असं संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. तर 12 आमदारांबाबत जो निर्णय झाला तसा निर्णय विधान परिषदेच्या सदस्यांच्या बाबतीत झाला नाही. असे 2 वेगवेगळे न्याय कसे असू शकतात असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केलाय. एका बाजूला 12 आमदारांच्या बाबतीमध्ये अनकॉन्स्टिट्युशनल म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतल्या आमदारांची जी पदं भरायची आहेत ती कॉन्स्टिट्युशनल पद्धतीने भरली जात नाहीयेत. या बाबतीत कोर्ट काय म्हणणार आहे आम्ही कोर्टाला विचार. 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावर भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या प्रांगणात कोणाला द्यायचं याचा अधिकार अध्यक्ष आणि सरकारला आहे. एका अधिवेशनाच्या व्यतिरिक्त आमदारांना बाजूला ठेवता येणार नाही. हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण हा निर्णय सर्वांना लागू झाला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणाले. सभागृहाच्या आवारामध्ये कोणाला येऊ द्यायचं, कोणाला येऊ द्यायचं नाही हा पूर्णपणे अधिकार हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींचा तो अधिकार असतो. सभापतींना तो अधिकार असल्यामुळं त्या संदर्भातला ते निर्णय घेतील. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य आहे. खरं तर राज्य सरकारनं सूडबुद्धीनं कारवाई केली होती असं मत गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय. तसंच आम्हाला सभागृहात जाण्यापासून अडवून दाखवाच, मग आम्ही सुद्धा बघून घेऊ असं खुलं आव्हान महाजनांनी दिलंय. चोरीपेक्षा गरजेपेक्षा जास्त झालेला आहे म्हणून ते असं वक्तव्य करतायत असं आपल्याला वागता येणार नाही. आणि त्यांनी तसं वागून दाखवावं. त्यांनी तसं आम्हाला आता मज्जाव करून दाखवावा. त्यांनी म्हणावं की तुम्हाला आता येताच येणार नाही, हा आमचाच अधिकार आहे, ते त्यांनी म्हणावं. मग बघू पुढे. आता जर तर वर नाही, पण त्यांनी जर तसा निर्णय केला तर आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत आल्यावर विधानसभा अध्यक्ष विधानसभा कार्यालय याबाबत अभ्यास करील आणि योग्य तो निर्णय घेईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. जो निर्णय दिला आहे त्याची सगळी कारणं तपासली जातील असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याची प्रत ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्ष आणि विधानसभेचं जे कार्यालय आहे ते त्याच्यावर अभ्यास करेल आणि योग्य निर्णय घेईल.
आता पाहूयात 9 मोठ्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून। वाईनच्या नव्या निर्णयामागे मोठं अर्थकारण आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय। वाईन बनवणाऱ्या उद्योजकांसोबत कुणाची बैठक झाली, ती बैठक कुठे झाली असा सवालही केलाय। वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे। वाईन विक्रीच्या निर्णयावरून संभाजी भिडे आक्रमक झाले। संपूर्ण मंत्रिमंडळानं निर्णय मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा उद्रेक अटळ आहे असा इशारा संभाजी भिडेंनी दिलाय। तसंच राज्यपाल कोश्यारींनी मंत्रिमंडळ बरखास्त करावं अशीही मागणी केली आहे। कोश्यारी, तुम्ही राज्यपाल आहात, हे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाका, हे मंत्रिमंडळ बरखास्त करा, तुमचा अधिकार आहे। वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे। वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा असल्याचं म्हणत असे निर्णय धाडसानं घ्यावे लागतात असे म्हटलंय। वाइन और दारू में फर्क है, ये बीजेपी को मालूम है, लेकिन जैसे दारू पीकर कोई बोल रहा है वैसे बोल रहे हैं। महाराष्ट्र का रेवेन्यू बढ़ेगा, सरकार का, किसानों की आमदनी बढ़ेगी। वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरून चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावलेत। शेतकऱ्यांच्या पोराला तुम्हाला दारूच्या नादाला लावायचंय का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय। गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती मदत केली, सरकारला शेतीतलं काय कळतं असा सवालही केलाय। शेतकऱ्यांच्या गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, पूर आला, त्याचं एक खडकू दिला नाही, अजून त्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी अर्धवट ठेवली, प्रोत्साहन अनुदान दिलं नाही। काय कळतं तुम्हाला शेतीतलं? शेतकऱ्यांच्या पोराला दारूच्या नादी लावायचं आहे का तुम्हाला? 12 आमदारांच्या निलंबन रद्दच्या निर्णयानंतर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाहीये। शोभे करता का असे ना, विधान परिषदेच्या आमदारांसाठी आवाज उठवा असा टोला मातोंडकरांनी लगावलाय। उर्मिला मातोंडकरांच्या ट्विटला भाजप नेते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलंय। वडाची साल पिंपळाला लावू नका असं केशव उपाध्ये म्हणाले। माझ्या आमदारकीची चिंता नसावी, त्यानं माझं काम थांबलेलं नाही असं प्रत्युत्तर उर्मिला मातोंडकरांनी दिलंय। शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत आले। सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली होती, मात्र 24 तासातच नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले। या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाल्यानंतर कणकवलीत पोलिसांचा अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला। शहरातील नरडवे नाक्यावरती बंदोबस्त तैनात होता। नरडवे नाक्यावरील पुलाखालून जाणारे रस्तेही बंद करण्यात आले। पुण्याच्या पुरंदरमधल्या गोरोळीमध्ये रस्त्याच्या कामाचं राष्ट्रवादी आधी शिवसेना नेत्यांनी भूमिपूजन केलं। या रस्त्याचं खासदार सुप्रिया सुळेंकडनं भूमिपूजन होणार होतं, मात्र रस्त्याच्या कामासाठी सेनेचे मंत्री विजय शिवतारेंनी निधी आणल्याचा दावा सेना कार्यकर्त्यांनी केला, त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी भूमिपूजन केलं। आता पाहणार आहोत 9 आजच्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून। किरीट सोमय्या यांच्या निशाणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आहेत। वैद्यनाथ महादेव मंदिराच्या जमीन घोटाळ्यामागे पाटणकर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। रायगडच्या कर्जतमध्ये आंदोलन करत सोमय्या यांनी पाटणकरांवर कारवाईची मागणी केली। छत्रपती शिवराय पेशवाईच्या काळातलं त्याची जमीन कुणाला ट्रान्सफर करता येत नाही, ती दलिंदा नावाने ट्रान्सफर होते आणि त्याच्या मागे कारस्थान कुणाचं? उद्धव ठाकरेचे झाले मेवणे श्रीधर पाटणकरचं। एससी एसटी साठी पदोन्नतीतील आरक्षणाच्या अटी कमी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यापूर्वी राज्य सरकारनं आधी माहिती गोळा करणे आवश्यक आहे, त्याआधी न्यायालय काही निर्णय देऊ शकणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय। या प्रकरणावर पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे। फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विभागवार बैठका आणि मेळावे घेणार आहेत। नाना पटोलेंविरोधातील याचिकेवर शिवडी कोर्टात सुनावणी पार पडली। शिवडी कोर्टानं आजचा निर्णय राखून ठेवला असून 11 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार आहे। मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी याचिका दाखल केली होती। टीईटीच्या 2019-20च्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। अपात्र ठरलेल्या तब्बल 7,800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। टीईटी परीक्षेतील घोटाळा हा भाजप सरकारच्या काळातला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। तसंच घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केल्याचंही त्यांनी म्हटलंय।
ज्याच्यावरती आरोप आहे त्याचं निलंबन केलं असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. करारनामा झाला होता तो सुद्धा त्यांच्या काळातच झाला होता, जो झाला होता 2017 पासून ते 19 मधला, आणि ज्याच्याबद्दल चौकशी लावली तो पण त्यांच्या काळामध्ये ठरलेल्या परीक्षेच्या बाबतीत चौकशी लागली. आणि म्हणून कोणत्याही भ्रष्टाचाराला कुठेही सपोर्ट करण्याचं काम कोणाचं असू शकत नाही, कोणतं सरकारचं असत नाही, कारण ते स्वायत्त बोर्ड आहे. स्वायत्त बोर्डाच्या माध्यमातून ती परीक्षा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये झालेल्या एनसीसीच्या कार्यक्रमात एका नव्या लुकमध्ये दिसले. यावेळेला मोदींनी गडद हिरव्या रंगाची पगडी डोक्यावर घातली होती. या पगडीवर लाल रंगाचा तुरा होता. त्यासोबतच पंतप्रधानांनी काळ्या रंगाचा चष्माही घातला होता. त्यांच्या या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. आता बघूयात मेट्रो सिटीतल्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आदिवासी भागाला भेट दिली. आदित्य ठाकरेंनी आदिवासी भागातील समस्या जाणून घेतल्या. तसंच सावरपाडा इथल्या पाण्याच्या भीषण वास्तवाची माहिती घेत शिवसैनिकांनी बांधून दिलेल्या लोखंडी पुलाची पाहणी केली. मला देखील बघायचं होतं की ही जागा नक्की कुठे आहे, कशी आहे, काय आहे, आपल्याशी भेटायचं होतं. आता मला भेटल्यानंतर बोलल्यानंतर थोडं बरं वाटतंय की त्याला 50% काम म्हणजे तो पूल बांधण्याचा तो झालेला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आज नाशिकमधल्या 200 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची पाहणी केली. हे झाड खूप छान आहे. विकास कामं होताना या झाडाला हात लागणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय. मंत्री आदित्य ठाकरेंनी गंगापूर धरणावरील बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला. आदित्य ठाकरेंसोबत मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे यासह पदाधिकाऱ्यांनी देखील बोटिंगचा आनंद लुटला. सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता युवा मोर्चानं नागपुरात आंदोलन केलं. यावेळेला आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसंच राज्यभर आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या औरंगाबादमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मराठा क्रांती मोर्चा, भाजप आणि एमआयएमनं विरोध केलाय. शिवरायांच्या वंशजांकडूनच पुतळ्याचं उद्घाटन करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक औरंगाबाद महामार्गावरील भरवस फाट्यावर लोकवर्गणीतनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. भरवस फाट्यावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना मांडली होती. इगतपुरीत गँगवॉरचा भडका उडालाय. पूर्ववैमनस्यातनं एका गुंडाचा खून झाल्यानं 2 गटात तुफान राडा झाला. त्यामुळे राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या इगतपुरीमध्ये तैनात करण्यात आल्यात. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूरच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली, तोडफोड केली. यानंतर रुग्णालय प्रशासनानं सर्व आरोप फेटाळत तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विदर्भातील 4 विमानतळांच्या विकासाला ब्रेक लागलाय. भूसंपादन करण्यात अडचणी आणि निधीच्या अभावामुळे विमानतळाच्या कामाला विलंब होत आहे. यात नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती विमानतळांचा समावेश आहे.